नमस्कार. मी निहाल ढालाय आपलं सहर्ष स्वागत करतो N15 न्यूजमध्ये. पाहूया आजच्या ठळक घडामोडी. आळंदीत पायी दिंडीतील वारकऱ्यांना टायगर ग्रुपकडून पाणी व राजगिरा लाडूची वाटप. हातकणंगले तालुका अध्यक्ष अमोल अडसुळे यांच्या वतीने सामाजिक बांधिलकी, वारकऱ्याकडून कौतुक. संत श्रेष्ठ ज्ञानेश्वर माऊलींच्या पालखी सोहळ्यानिमित्त आळंदी येथून पंढरपूरकडे प्रस्थान ठेवलेल्या पायी दिंडीतील वारकऱ्यांच्या सेवेसाठी टायगर ग्रुप महाराष्ट्र राज्य सामाजिक सेवा संघटनेच्या वतीने मदतीचा हात पुढे करण्यात आला आहे. टायगर ग्रुपचे हातकणंगले तालुका अध्यक्ष अमोल अडसुळे यांच्या नेतृत्वाखाली वारीतील वारकऱ्यांना शुद्ध पिण्याच्या पाण्याच्या बाटल्या आणि पौष्टिक राजगिरा लाडूचे वाटप करण्यात आले. आषाढी वारीसाठी राज्यभरातून लाखो वारकरी विठू नामाचा गजर करत पंढरीच्या वाटेवर निघाले आहेत. या पायी प्रवास करणाऱ्या वारकऱ्यांना उन्हाचा आणि थकावटीचा त्रास होऊ नये, तसेच प्रवासात तात्काळ ऊर्जा मिळावी या उद्देशाने आळंदी येथे हा विशेष सेवा उपक्रम राबवण्यात आला. टायगर ग्रुप नेहमीच विविध सामाजिक, शैक्षणिक आणि आरोग्यविषयी उपक्रमामध्ये अग्रेसर असतो. या सामाजिक बांधिलकीचे भान ठेवून हातकणंगले तालुक्याच्या वतीने थेट आळंदी गाठून वारकऱ्यांची सेवा करण्यात आली. दिंडीतील आबालवृद्धांना आदराने पाण्याचे वाटप करण्यात आले. तसेच उपवासासाठी उपयुक्त ठरणारे राजगिरा लाडू देऊन त्यांच्या प्रवासाला सुखकर करण्याचा प्रयत्न केला. टायगर ग्रुपच्या नियोजनबद्ध आणि निस्वार्थ सेवेचे वारकऱ्यांनी टाळ मृदुगांच्या गजरात मनापासून कौतुक केले व कार्यकर्त्यांना आशीर्वाद दिले. विठ्ठल भक्तीत लीन होऊन शेकडो किलोमीटरची पायी वारी करणाऱ्या वारकऱ्यांची सेवा करणे हीच खरी ईश्वर सेवा आहे. टायगर ग्रुपच्या माध्यमातून आम्हाला ही सेवा करण्याची संधी मिळाली हे आमचे परम भाग्य आहे. यापुढेही सामाजिक कार्यात आमची संघटना अशीच तत्पर राहील अशी भावना टायगर ग्रुपचे हातकणंगले तालुका अध्यक्ष अमोल अडसुळे यांनी या प्रसंगी व्यक्त केले. या सेवा उपक्रमात इक्बाल मकानदार, साहेबलाल शेख, गुंडू माळेकरी, बंडू चावरे, भैया निगवे, वेदांत अडसुळे आणि सेवाभावी तरुण मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यकर्त्यांच्या शिस्तबद्ध व्यवस्थापनामुळे वारकऱ्यापर्यंत ही मदत सुलभतेने पोहोचली. आमच्या प्रतिनिधीसह पाहत रहा N51 न्यूज.